तराजूच्या दोन्ही बाजूंचा जाऊ न देई तोल, डॉक्टर इतकाच गायक म्हणून राम असे समतोल. डॉक्टर आणि संगीतातील पांडित्य यांचा कायम साक्षीदार असलेला आपल्या शाळेतील एक गुणी माजी विद्यार्थी आणि कीर्तिवंत म्हणजेच राम पंडित. अगदी वयाच्या 7व्या वर्षीच राम यांनी गुरु मनोज गोविंदराज यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्यास प्रारंभ केला. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षीच आपल्या अभूतपूर्व आवाजासाठी पंडित विष्णू दिगंबर पळुसकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बेगम परवीन सुलताना, पंडित दिनकर कैंकिणी, विदुषी देवकी पंडित, पंडित अरुण कशाळकर, पंडित अजय पोहणकर, फैयाजी अशा अनेक दिग्गज मंडळींसमोर राम यांची वर्णी लागली आणि त्यांच्या कामाचं प्रचंड कोडकौतुक देखील झालं. 2019 साली सूर नवा ध्यास नवा या तिसऱ्या पर्वात राम यांच्या सादरीकरणावर आणि मधुर आवाजावर अखेरपर्यंत कौतुकाचा वर्षावच झाला. राम हे जितके उत्तम गायक आहेत तितकेच उमदे डॉक्टर सुद्धा आहेत बरं का. MBBS ची पदवी घेऊन आज डॉक्टर म्हणून ते मुंबईत प्रॅक्टिस सुद्धा करत आहेत. हे तितकीच अभिमानाची बाब म्हणावी लागेल. गझल हा राम यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी गझल संमेलनात सलग 5 वर्ष त्यांनी गझल अतिशय सुरेख पद्धतीने सादर केल्या आहेत. 2020 मध्ये शंकर महादेवन अकॅडमी तर्फे आयोजित जागतिक गझल प्रतियोगितेमध्ये आपल्या उत्तम आवाजाच्या आणि गाण्याच्या प्रभुत्वावर सन्मान 2020 हा पुरस्कार राम यांना देण्यात आला. सध्या राम स्वतःचे म्युझिक शोज फार प्रभावशाली करतातच, पण त्यांच्या अविरत प्रवासाने आता एक अनोखे वळण सुद्धा घेतले. पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवनपटावर आधारित संगीत गंधर्व गाथा, संगीत संत तुकाराम तसेच कुतुबशहा यांच्या आयुष्यावर आधारित संगीत भागमती अशा 3 संगीत नाटकांना त्यांनी संगीतबद्ध सुद्धा केलंय. अशा या अष्टपैलू, धैर्यशील आणि पुण्यवान बालमोहनच्या पुत्रास आम्ही बालमोहनकर परिवाराचा हा एक मानाचा मुजरा. नमस्कार, मी मेघना एरंडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या भन्नाट सदरामध्ये. ठरल्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो आहोत बालमोहनचे कीर्तिवंत, उत्सव बालमोहनचा आणि अर्थातच प्रवास कीर्तिवंतांचा. म्हणजे सदर तेच आहे, फक्त शैली थोडीशी निराळी असणार आहे. तर आज आपण भेटतोय राम पंडितला. अर्थातच एक हायब्रिड असं व्यक्तिमत्व आहे. उत्तम गायक, संगीतकार तो आहेच, पण त्याचबरोबर एक अत्यंत सुयोग्य असा डॉक्टर सुद्धा आहे. आणि अगदी कमी वयामध्ये त्यांनी यशाची अनेक शिखरं पार पाडली आहेत. गायकीचं औषध प्राशन करून संगीताचा वसा घेऊन डॉक्टर म्हणून जन्माला आलेला राम पंडित. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. राम, तू डॉक्टर आहेस त्यामुळे तू कसं आहेस असं आम्ही तुला नाही विचारू शकत ना. अरे रे रे. अरे पण मी पण एक माणूस आहे शेवटी, आणि सगळ्यांसारखंच आम्ही सुद्धा अनेक अप्स अँड डाऊन्स मध्ये या लॉकडाऊन मधून मध्ये गेलो आहे. त्यामुळे आम्ही पण आजारी पडतो. आय नो. आणि खरंच म्हणजे मला इथे अक्षरशः नमूद करावं असं वाटतंय की या लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त मोठा आधार होता तो म्हणजे डॉक्टरांचा. आणि यावेळेस जे मेडिकल हेल्पर्स, आपली यंत्रणा आणि सगळ्यांनी जे काही आमच्यासाठी केलंय ते ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. तेव्हा सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर्सना हॅट्स ऑफ. खूप आभार, खूप आभार. अरे, आपल्या आयुष्यामध्ये आपली शाळा ही एक फक्त आठवण नसून आपल्या आयुष्यात जडणघडण करणारी एक निरंतर अशी साठवण असते. तर ह्याच शाळेचा एक विद्यार्थी म्हणून आज कीर्तिवंतांमध्ये तुला गणलं जात आहे आणि या सदरामध्ये तू आलायस. तुला कसं वाटतंय? मला खरं तर कीर्तिवंतांच्या सदरात तुम्ही बोलवताय हाच माझा मोठेपणा मी समजतो. कारण अजून आयुष्यात अनेक मोठी शिखरं गाठायची आहेत, असं माझं अजून ते सगळं राहिलेलं आहे. तरीसुद्धा मी ह्याच्यात तुम्ही मला बोलवताय ह्याचा मला फार अभिमान वाटतो. आणि शाळा म्हटली की सगळ्या आठवणी जुळून येतात आणि आपण एका वेगळ्याच वलयात जातो. तर काही सांगण्यापेक्षा मला वाटतं मी एखादं गाणं म्हणून सुरुवात करू इच्छितो. ऍब्सोल्युटली. स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. खूप छान. 2 ओळी ऐकवतो. स्वर आले
दुरुनी स्वर आले, दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले, दुरुनी स्वर आले, दुरुनी निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश, फिकटल्या ताऱ्यांचे कुजबुजही नवती वेलींची, कुजबुजही नवती वेलींची, हितगुजही नवते पर्णांचे, ऐशा थकलेल्या उद्याने स्वर आले, दुरुनी स्वर आले, दुरुनी. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुझ्या स्वरांमुळे आमच्या आठवणी आता सगळ्या जुळून आल्या आहेत आणि खूप छान माझ्याही. वाटतंय. आणि इतका गोड आहेस तू, पण लोकांना कडू औषधं द्यायचं कसं काय ठरवलंस तू? अरे I mean, बापरे. प्रणीलनी इतकं छान इंट्रोडक्शन तुझ्या जर्नीविषयी सांगितलं होतं, पण तुझ्याकडनं Yes. सुद्धा मला ऐकायला आवडेल. अं, आयुष्यात काही न ठरवता मी आयुष्य जगतो. ते डॉक्टर झालो, गायक झालो, हे सगळं न ठरवता घडलेल्या गोष्टी आहेत. आणि असं असतं ना की बाबा काय होणार, शाळेत हात वर करून डॉक्टर होणार, पायलट होणार, असं कधीच मला डॉक्टर होणार असं कधीच वाटलं नव्हतं. आणि एक मात्र होतं की लोकांना मदत करायची जी एक इन्स्टिंक्ट म्हणेन की काही जणांना असते की जे समाजकार्य करून जातात आणि मग ते एकट्या डॉक्टरपेक्षा पण त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात असतं. तर तसं मी कुठेतरी मला ते जाणवलं होतं की ते माझ्यात आहे. आणि त्याला जर वैद्यकीय शिक्षणाची जोड मिळाली तर मी कदाचित हे कार्य अजून चांगल्या रीतीने करू शकीन. आणि दुसरी गोष्ट, घरी ऑलमोस्ट सगळेच डॉक्टर, माझे काका डॉक्टर, बाबा डॉक्टर, काकांची मुलं आता खूप मोठे डॉक्टर्स आहेत. तर असे डॉक्टरांची फॅमिली असल्यामुळे डॉक्टर म्हणजे वेगळं काय करायचं असं ते नव्हतं. सातत्याने आम्ही बाबांना, काकांना बघतच होतो आणि नकळत त्या वाटेवर सुद्धा चालतोय आज. किती छान. आणि तू आता एक किती गोड वाक्य म्हणालास की असं काही प्लॅन नाही करायचं, त्या क्षणी तो क्षण जगता आला हो. पाहिजे आणि जस्ट गो अगदीच. विथ द फ्लो. किती छान ॲब्सोल्युटली, थॉट आहे हा. ॲब्सोल्युटली. आणि खरंच खूप मस्त वाटतंय. आणि प्रणीलच्या या उपक्रमाबद्दल तुला काय वाटतंय? कारण आज आपण सगळेच शाळेच्या गोड आठवणींमध्ये रमणार आहोत. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. नाही, मुळात मी बालमोनकर हे आम्ही खूप आधीपासून बघत होतो आणि जेव्हा सुरू झालं ते सुरुवातीचे एपिसोड बघून वाटलं होतं की रे आपल्याला पण कधीतरी कोणी आलं तर मी पण येईन याच्यात, असं मलाही वाटून गेलं होतं. आणि मुळात मला असं वेगळ्या दृष्टीने असं वाटतं की 30-50 वर्षानंतर, कदाचित आणखी वर्षानंतर, 100 वर्षानंतर हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे की बालमोहनसारखी शाळा होती, त्याने असे विद्यार्थी घडवले की त्याने त्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे आपल्याला सेलिब्रिटीज हे माहिती आहेत, पण अनेक विविध क्षेत्रात आज खूप उच्च पदावरती ही सगळी लोकं आहेत. तर भारताच्या जडणघडणीत पण बालमोहनचा मोठा हात आहे. तर असे सगळेजण एकत्र जर केलेत तर आपल्या लक्षात येईल की बालमोहनचा एकंदर स्पॅन काय आहे किंवा त्याने काय काय दिलं आहे. तर हे कार्य हे अशा चॅनलमधून होतं आहे असं मला वाटतं, कारण हे गांभीर्याने करायचं काम आहे आणि ते काम प्रणील करतोय. नक्कीच. आणि कीर्तिवंतमध्ये असेच तुझ्यासारखे अजून छान छान कीर्तिवंत इथे येणार आहेत आणि मनमोकळ्या Absolutely. गप्पा मारणार आहेत. पण त्याआधी मला Absolutely. तुला विचारायचंय, आता मी जेव्हा इराला, माझ्या मुलीला बघते, तेव्हा तिला इंजेक्शनचा प्रचंड फोबिया आहे. म्हणजे ती भोकाडच पसरते इंजेक्शन म्हटल्यावर. तर तू जेव्हा छोटा होतास तेव्हा तुला अशी भीती वाटायची का?
भीती म्हणजे प्रचंड भीती. म्हणजे मला म्हणजे माझ्या अशा कथा आहेत, की अरे मला असे घेऊन जायचे म्हणजे ऑफकोर्स ते वॅक्सिनेशनच्या वेळेस लहानपणी आणि शेवटपर्यंत सांगायला आणि मी खूप धडपड्या होतो शाळेत पण म्हणजे प्रचंड दंगामस्ती केली आहे. आम्ही धडपडायचो. शाळेत ते लाल औषध लावून आम्ही लगेच आमचं ते तिथे संपायचं. पण घरी आलं की नाही अरे पडलायस भरपूर लागलाय तुला तर टिटॅनस द्यायला पाहिजे. तर मग ते तिथे नेईपर्यंत मला हॉस्पिटलमध्ये सांगायचे नाहीत की इंजेक्शन वगैरे तुला देणार आहे. मग ती सिस्टर जेव्हा ते ट्रेमधून इंजेक्शन घेऊन माझ्या बाजूला उभी असायची तेव्हा माझे चारही हातपाय धरलेले असायचे आणि आपोआप इंजेक्शन दिलं जायचं. पण तेव्हा मी भरपूर रडायचो. आज शांत राहू शकतोय, आज शांततेने इंजेक्शन देऊ पण शकतोय, पण तो फोबिया सगळ्यांनाच असतो, मलाही आहे. आय नो, पण तू गाता गाता मुलांना गुंग करून सुद्धा असं छान इंजेक्शन देऊ शकतोस. हां, ते एक प्रकार आहे म्युझिक थेरपी. ती मला शिकायची आहे. नाही पण मोठ्या तू नाही. एक ऍब्सोल्युटली म्हणजे तू एक उत्तम गायक आहेस आणि स्पेशली क्लासिकल गायक होण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात. तर ह्या खरंच आहे. प्रवासामध्ये तुझ्यावरती गुरूंचा वरदहस्त कसा होता? अ, गुरूंनी म्हणजे मी वयाच्या 7व्या वर्षापासून शिकतोय शास्त्रीय संगीत, की जेव्हा मला तितकंसं ते समजत नव्हतं. म्हणजे मी काय काय शिकतोय किंवा मला कुठल्या डिरेक्शनने नेण्यासाठी गुरु आज माझ्या समोर आहे हे मला तेव्हा कळत नव्हतं. पण ते अ, अनेक वर्ष शिकल्यानंतर आज लक्षात येतं की अरे त्यांचं ध्येय काय होतं, त्यांना मला कुठे न्यायचं होतं. तर मनोज गोविंदराज हे माझे पहिले गुरु जे अजूनही मला शिकवतात आणि त्यानंतर आयुष्यात अनेक ग्रेट लोकं येऊन गेली. पण मला आज बालमोनच्या आपल्या निमित्ताने असं सांगायचं आहे की शाळेमध्ये काही अशी ग्रेट लोकं होती. उदाहरणार्थ विद्या पटवर्धन मुंबरे सर. तर मुंबरे सरांना लक्षात आलं की अरे हा मुलगा चांगला गातोय, तर त्यांनी त्यांच्या गुरुकडे मला नेलं की ह्याला एक चांगल्या दिशेने कोणीतरी न्यायला हवं म्हणून. आणि ते म्हणजे पंडित दिनकर कैकिणी, की जे खूपच मोठं नाव आहे. तर हे काम मला वाटतं मुंबरे सरांनी ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मी त्यांच्या म्हणजे पुढे ही गायलो. केवढी मोठी हो, गोष्ट आहे राम, की तुझ्या आयुष्याला 5 ॲब्सोल्युटली, ते 7 वर्षाचं असताना आपल्या शाळेमध्ये ॲब्सोल्युटली. तुझं टॅलेंट ओळखलं गेलं आणि हो. त्याला एक दिशा मिळाली. हो, इज इट म्हणजे इट? हे मी 7 वर्षाचा असताना घरी चालू केलं होतं गाणं. पण नंतर शाळेत गेल्यानंतर जसं शिक्षकांशी संबंध आला, मुंबरे सरांनी ओळखलं आणि अनेक इतरही गाणारे त्यावेळी होते. तर त्यांनी ओळखलं की अरे ह्याने अजून चांगलं करायला पाहिजे, तर चांगल्या गुरूकडे नेऊया. तसंच मला दुसरं सांगायला खूप आवडेल की शिल्पाताईंनी मला तुळशीदास बोरकर गुरुजींकडे नेलं. ते अच्छा. यासाठी की ह्याचा हार्मोनियमवरती हात चांगला आहे किंवा याला संगीताची जाण आहे, तर त्याला बोरकर गुरुजींकडे नेऊया. आणि तुळशीदास बोरकर म्हणजे आता नंतर त्यांना पद्मश्री मिळाली आणि अगदी सगळेच जण ओळखायला लागले. पण खूपच दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक संगीत नाटकांना साथ करत ते करत होते आणि नंतर शेवटच्या काळात भीमसेनजींना त्यांनी अनेक 10 ते 12 वर्ष साथ केली. भीमसेनजींच्या शेवटच्या 10-12 वर्षात साथ संगतकार म्हणून गुरुजी होते. तर हे जे काय कार्य आहे की एक पुढे दिशा देणं आयुष्याला, या दोन्ही संगीत गुरूंनी शाळेच्या हे महत्त्वाचं काम माझ्या आयुष्यात केलेलं आहे. पण मग यापुढे तू संगीताकडेच वळलास का? म्हणजे तेव्हा असं काही ठरवलं होतंस का, की मी ह्याच्यामध्येच म्हणजे एक शास्त्रीय संगीत म्हणा किंवा हो, एक सुगम संगीतामध्ये जाईन, असं हो. काही तू तेव्हा ठरवलं होतंस का? अ, ते काय आहे की संगीताकडे वळलो का असं मला नाही सांगता येणार. पण संगीत माझ्याकडे वळलं आहे एवढं मात्र नक्की. कारण मी जेव्हा जेव्हा संगीत सोडलं त्यावेळेस ते आलं परत माझ्याकडे. म्हणजे मला गाता येत नव्हतं. मुळात काय झालं की आवाज फुटतो मुलांचा आणि त्या पिरियडमध्ये असं जाणवतं की आपण गायक वगैरे होतो, ठीक आहे, आता काय गाता येत नाही आपल्याला, आपण हे सोडलेलंच बरं. आणि त्यावेळी कॉलेजमध्ये होतो आणि 11वी-12वी अभ्यासाचे वर्ष. त्यावेळी संगीत खूप दुरावलं होतं. म्हणजे मी ते नादच सोडून दिला होता की ठीक आहे हार्मोनियम वगैरे वाजवू. आणि त्या काळात ॲक्च्युली मी हार्मोनियम शिकत होतो गुरुजींकडे. तर पण असं ते गाणं सुटलं होतं संपूर्णपणे. माझं गाणं म्हणाल तर सुटलं होतं. पण नंतर ते ज्या रीतीने परत आलं आहे माझ्याकडे की स्वतः एक सेल्फ रिअलायझेशन जे असतं की अरे संगीताने कदाचित मला सोडलं नाही आहे, असं एक मला खूप वेळा जाणवलं आहे. ते अजूनही सोबत आहे.
हे किती छान आहे ना, म्हणजे कधी कधी आपलं मन एक म्हणत असतं आणि आपलं डोकं एक म्हणत असतं, पण तू बरोबर अगदी. मध्य गाठलास आणि तुझ्या गळ्याचं ऐकलंस. क्या बात खूप आहे. छान, खूपच छान वाटलं मला. पण मग हे हो. सगळं शाळा, हार्मोनियम, गाणं, कॉलेज, डॉक्टरकीचा अभ्यास, हे हो. सगळं मॅनेजमेंट आणि समीकरण कसं काय जुळवलंस तू? ते जुळलं बाबा. ते आता असं माझ्याकडे ठाम उत्तर नाहीये. पण त्या वेळेस मी त्या गोष्टी खूप मन लावून केल्या आणि त्याच्यात आत्ता थोडंसं बघताना मला असं जाणवतं, की संगीताला वेळ देताना मला तो वेळ काढावा लागतो, ठरवून काढावा लागतो. आणि कारण वेळ काढणं किंवा एखादी गोष्ट करणं इतकी आपण टाईमटेबलमध्ये एखाद्या गोष्टी लिहितो तशा त्या होत नसतात. आपलं मन ही एक गोष्ट आहे, की आपला मूड ही एक दुसरी गोष्ट आहे. तुम्ही ठरवलं रियाज करायचा, पण तुमचा म्हणजे तुम्ही नुसता रियाज करू शकता गळ्याच्या तयारीसाठी. पण त्याच्यात जर तुमचं मन रमत नसेल किंवा तुमची मनाची इच्छा डोकं दुसरीकडे आणि तुम्ही रियाजाला बसलात कारण 6 ते 8 रियाज करायचा, मग त्याला काहीच अर्थ नाही. तर ॲक्च्युली मूडचं मॅनेजमेंट हे जास्त कठीण आहे टाईम मॅनेजमेंटपेक्षा. हो, त्यामुळे पण मी मला असं थोडंसं वाटतं की हो. हा, म्हणजे शाळेमधनं त्यामुळे पण तुला तेवढं हे दिलं गेलं, राईट? सपोर्ट तेवढा मिळाला प्रचंड, शाळेमधनं. सो प्रचंड, आपल्याकडे मुख्याध्यापक असू देत, शिक्षक असू प्रचंड. देत, शिपाई असू देत, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीला सुद्धा अभ्यासा इतकंच महत्व आपल्याकडे दिलं जातं. मग ते खूपच. गाणं असू दे, डान्स असू दे, स्पोर्ट्स असू दे, काही असू दे. प्रचंड, प्रचंड. तसं म्हणजे पण तुला त्या मिळालं, राईट? हो, त्यावेळच्या अनेक स्पर्धा म्हणजे आज जर शिल्पाताई मुंबरे सर आणि लहान वर्गांमध्ये चित्राताई होत्या. त्यांना जर विचारलं तर आम्ही किमान 20च्या वर समूहगीत स्पर्धांमध्ये पहिलं नाही तर दुसरं हे फिक्स असायचं. म्हणजे बालमोहनच जिंकणार आणि आम्हाला नंतर तर असं म्हणजे विश्वास असायचा. आम्ही त्या एखाद्या शाळेमध्ये ती स्पर्धा असायची. पाऊल ठेवतानाच आम्हाला विश्वास आहे की आम्हीच जिंकणार आहोत आणि त्या त्या एक झिंग होती ती. त्याच्यात आम्ही परफॉर्मन्स द्यायचो आणि खरोखर उत्तम व्हायचा परफॉर्मन्स. ह्याच्या मागे मुंबरे सरांचं खूप कार्य होतं. शिल्पाताई आमचा नीट प्रॅक्टिस करून घ्यायचे. मुंबरे सर नवीन नवीन चाली लाव, नवीन गाणं लिही आमच्यासाठी, की जे इतर कोण शाळा परफॉर्म नाही करणार, बालमोहनचीच मुलं करतील. असं ते सगळं करायचे. आणि तर हे जे काय देणं आहे ना, की हे शिक्षकांना आधी शिक्षकांच्या मनात येतं, की अरे मुलांनी काहीतरी करायला पाहिजे आणि माझ्याकडे तशी मुलं आहेत. मग ते त्या सगळ्यांना एकत्र करून करतात. असे शिक्षक ह्या शाळेत आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा शिक्षकांचा सपोर्ट असतो, घरच्यांचा असतो आणि अशा वेळेस एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा हं, आपला हं. आनंद आणि आत्मविश्वास द्विगुणित होतो. हो. सो तुझ्याही बाबतीत ॲब्सोल्युटली. तसं झालं की अवघ्या 12व्या वर्षी तुला हो. शास्त्रीय गायक म्हणून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर अवॉर्ड मिळालं होतं. तर तेव्हा तुला कसं वाटलं? कसं वाटलं खरं तर मी खूप लहान होतो तेव्हा आणि परफॉर्मन्स देताना त्या काळात खूप घाबरायचो मी खरं तर. ती सगळी जी भीती होती ती शाळेमुळे नंतर गेली. 10वी ती गेली. म्हणजे ऑफ तासाला अ, राम पंडित गाणार हे फिक्स असायचं. तर त्यामुळे वर्गासमोर गात आणि शाळेच्या हॉलमध्ये गात ते सगळं कमी झालं सुदैवाने. आणि आता सहजतेने गाऊ शकतो ते शाळेमुळे. पण असे सगळे मध्ये पुरस्कार मिळाले. ते पुरस्कारात मिळाल्यानंतर जेव्हा परफॉर्मन्स होता तो ऐकायला स्वतः बेगम परवीन सुलताना तेव्हा ऐकायला होत्या. अब्दुल हलीम जाफर खान होते. खूप वयस्कर होते तेव्हा. तर अशी सगळी मंडळी समोर होती की जी कोण आहेत ही आज मला माहिती आहे. त्यावेळी मला माहीत नव्हती. म्हटलं हे खूप पहिल्या रांगेत बसलेल्या प्रमुख पाहुण्या असतील कोणीतरी. तर कार्यक्रम झाल्यानंतर अवॉर्ड द्यायच्या वेळी त्या अगदी मला त्यांनी मिठी वगैरे मारली आणि आज मला त्याचं अप्रूप वाटतं की अरे परवीन सुलतानाजींना आवडलंय माझं गाणं. तो कुठलं गाणं होतं ते? हां, गाणं म्हणजे ती शास्त्रीय संगीताचीच स्पर्धा होती. रागेश्री राग होता आणि त्याच्यात मी छोटा खयाल गायलो होतो. त्यावेळी छोटा खयालपर्यंत मी शिकत होतो. त्यामुळे त्यावेळी छोटा खयाल परफॉर्म केला होता. आणि अगदी जवळ येऊन परवीन सुलताने पप्पी वगैरे घेतल्याचे फोटो आहेत माझ्याकडे. ते आता बघून मला की गोड खूप आम्हाला आनंद होतो. आम्हाला काही झलक मिळेल का? अच्छा, ओके. पनगटवाज ठाडो सुंदरवा पनगटवाज ठाडो सुंदरवा बरन बैक से बाजे मुरलिया बरन बैक से बाजे मुरलिया पनगटवा
आज ठाडो सुंदर किती छान, मंत्रमुग्ध झालो आम्ही तुझ्यामुळे खरंच. आणि ती आता मोठी तू बंदिश आहे, पण मी शॉर्टमध्ये आता जरा म्हटली. पण खूप सुंदर राग आहे, रागेश्री. नाही म्हणजे झलक इतकी येस. सुंदर आहे तर अख्खं हो हो ऐकताना हो. मला असं वाटतं की आम्ही सगळे गुंगूनच जाऊ. अरे आणि एवढी मोठी मोठी नावं तू आता घेतलीस आणि ती इतकी लिलया आता घेतलीस आणि आताही अशाच दिग्गजांबरोबर तुला काम करायला मिळतंय तर थोडंसं दडपण येतं का रे? हो, येतं. निश्चितच येतं. कारण त्या लोकांचं कार्यच इतकं मोठं आहे आणि दडपण म्हणजे मी असं म्हणेन, की मोठी माणसं जी खूप मोठी आहेत ना, ती खूप साधी आहेत आणि त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या त्या क्षेत्रातल्या कार्यांमुळे आपल्याला त्याचं दडपण येतं. ती माणसं म्हणून काही दडपण देणारी नसतात. ती सहज असतात. पण त्यांच्या कार्यामुळे आपल्याला दडपण येतं. पण एकदा त्यांच्याशी समजा आपला रॅपो जुळला किंवा आपण बोलायला लागलो, की लक्षात येतं, की अरे हे तितकेच सहज आहेत आणि म्हणूनच त्यांच्या क्षेत्रात ग्रेट आहेत. तुला असं कधी कोणी सांगितलं का की अरे नको डॉक्टर की नको करूस, तुझा आवाज इतका छान आहे, तुझी समज इतकी छान आहे, तर तू संगीतातच जा. किंवा असं पण झालं असेल की अरे डॉक्टर कर ना, काय संगीतात काय, आपल्याकडे अजून तेवढं म्हणजे प्रमुख एक प्रोफेशन किंवा चरितार्थाच्या दृष्टीने अगदी. म्हणून तितकं असं आपल्या फील्डमध्ये धरलं जात नाही अजूनही. तर तसं बरोबर आहे. काही झालं का की अरे पोट भरणार आहे का तुझं कलेनी, असे अरे काही हे तुला मिक्स रिॲक्शन्स मिळाल्या का? दररोजचे प्रश्न आहेत हे माझ्यासाठी. अगदी दररोजचे प्रश्न आहेत आणि मी ठरवलं, की ह्याला मला उत्तर नाही द्यायचं आहे. म्हणजे असं, की मलाच उत्तर माहिती आहे असं म्हणाल तर नाही आहे. कारण मी दोन्ही गोष्टी मनापासून करतो एवढं मला माहिती आहे. आणि 80व्या वर्षी कळेल की किंवा 70व्या वर्षी कळेल काय उत्तर होतं ते. कारण काय प्रोफेशन म्हणून करतो यापेक्षा दोन्ही गोष्टी डेडिकेशनने करतोय का किंवा माझ्याकडून होत आहेत का त्या. एखाद्या पॉईंटला असं वाटलं की अरे आता ह्याच्यात काय मन रमत नाही तर मी ते करत नाही, त्यावेळी ते बंद करतो अक्षरशः. तर मनापासून दोन्ही करतो एवढंच माझं उत्तर आहे. खूप आणि छान म्हणालास तू की हो, डेडिकेशन महत्वाचं. हां, दॅट्स सो एक्झॅक्टली. इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग इतकं बिझी असताना, डॉक्टरकी चालू असताना, संगीत चालू हो. असताना, जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा मात्र तू काय केलंस ते आम्हाला ऐकायला आवडेल. लॉकडाऊनमुळे म्हणजे खरं तर कलाकारांसाठी ना मी म्हणेन पर्वणी होती. ती अशा दृष्टीने की तुमच्या एकंदर कारकिर्दीकडे किंवा तुमच्या कलेकडे तुम्हाला बघायला वेळ मिळाला आणि सातत्याने परफॉर्मन्स ही या ज्या गोष्टी होत्या अनेक परफॉर्मन्सच्या, तर तुम्ही एकदा तुमचं अवलोकन करायला तुम्हाला वेळ मिळाला आणि तुम्हाला जर काही नवीन करायचं असेल किंवा फ्युचरमध्ये काही जरा एक वेगळा रंग आता हवा असेल तर चिंतन करण्यासाठी वेळ मिळाला, रियाज करण्यासाठी वेळ मिळाला. मग तसंच इतर क्षेत्रातले कोण लेखक असतील, कोण कवी असतील, चित्रकार असतील, तर सगळ्यांना हा वेळ मिळाला. पण रसिकांसमोर येण्याची संधी ही पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे तुम्ही आत्ममग्न झाला, तुम्ही चिंतन करायला लागला नकळत. कारण आता समोर कोणीच नाही, तुम्हीच आहात आणि तुम्ही तुम्हाला चांगल्या रीतीने जज करू शकता किंवा तुम्ही स्वतःची पारख तुम्ही करू शकता. तर त्यासाठीचा हा वेळ होता आणि खूप चांगल्या कंपोजिशन माझ्या झाल्या ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. असं झालं, चांगल्या कविता मिळाल्या, मग त्याला कंपोज करायला वेळ मिळाला, काही रेकॉर्डिंग्स आम्ही केली. तर उत्कृष्ट वेळ होता माझ्यासाठी लॉकडाऊनचा. आता तू म्हणालास की तुला चिंतन करायला वेळ मिळाला, हो. आत्मपरीक्षणाला मिळाला, आत्ममग्न व्हायला. काय छान छान शब्द वापरलेस तू, वा वा, इम्प्रेस्ड. तर असं सगळं बालमोहनची कृपा. आय नो, किती मस्त मजा येते मला तुझ्याशी बोलताना आणि असं ऐकत राहावं असं वाटतंय तुला आणि अरे तुझी गाणी बापरे. सुद्धा ऐकायची, तुझी गझल ऐकायची. पण हे हो सगळं करताना जेव्हा तुला आता विचार करायला वेळ मिळालाय की नक्की आपण काय करावं, तेव्हा तू काय ठरवलंयस? मी फुल फ्लेज डॉक्टर होणार, गायक अरे होणार का बापरे. संगीतकार होणार? अरे बापरे. तुझ्याच शब्दात मी नाही. तुला अडकवलंय आता. क्या बात आहे. नाही, ॲक्च्युली खरं सांगायचं तर संगीताला एखादा नवीन आयाम ज्या लोकांनी दिलेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ कुमारजी, उदाहरणार्थ भीमसेनजी, म्हणजे ह्या लोकांनी संगीताच्या व्याख्या बदलल्या किंवा त्यांचं असं एक वेगळं विश्व निर्माण केलं. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्य त्याच्यात संपूर्ण घालावं लागतं. त्याशिवाय नवीन काय होत नाही. म्हणजे जुनी गाणी परत गाणं सोपं आहे. अनेक गायक गळा तयार आहे ज्यांचा, जुनी गाणी गाऊ शकतात, ते काय चुकीचं नाही आहे आणि पुनःप्रत्ययाचा आनंद आपल्याला गायकाला येतो, लोकांना येतो आणि ते सुंदरच आहे. पण
तुम्ही गेल्यानंतर तुमचं असं काय वेगळं होतं, असा जर विचार कुठल्याही कलाकाराने केला तर त्यासाठी तुम्हाला एका वेगळ्या मनस्थितीने, एका वेगळ्या ध्येयाने पछाडलेलं असेल तर तुमच्याकडून काहीतरी वेगळं होईल. मग त्याच्यासाठी तुम्हाला फारच एक वेगळी दिशा घ्यावी लागते. आणि ते कदाचित ते मला खुणावतं मध्ये मध्ये की अरे माझं काहीतरी असावं, माझं काहीतरी असावं. म्हणूनच त्या दृष्टीने मग मी स्वतःची कंपोजिशन गाऊया. लोकांची तर म्हणजे आपल्याला इतकी सुंदर गाणी आहेत, मराठी इतकं समृद्ध आहे, हिंदी इतकं सुंदर समृद्ध आहे, गझल इतकी समृद्ध आहे, उर्दू इतकी समृद्ध आहे. तरी पण माझं काहीतरी असावं, माझी एखादी चाल असावी. आणि असावी म्हणजे लावायची म्हणून अशी नव्हे, तर एखादी छान गझल मिळाल्यावर वाटतं की अरे ही कंपोज होते आहे माझ्याकडून. मग परत परत ऐकून मी ती एका चांगल्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतो. आणि आता लोक सांगतात की अरे नाही हे खूप छान झालंय, अजून कर, अजून माझ्या गझला घे, याला चाली लाव, असं आता व्हायला लागलंय. सो त्याचा खूप आनंद आहे आता. पण मुळातच मराठी आणि गझल हे कॉम्बिनेशनच किती छान आहे ना, हे समीकरण अगदी. इतकं सुंदर आहे आणि तू ते उत्तम गातोस असं आम्हाला कळलंय. अरे. So, माझा रोग कुठे आहे हे हो. तुझ्या लक्षात आलं असेल. आलंय 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 ते मुळात म्हणजे भीमराव पांचाळे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, गझल नवाज भीमराव पांचाळे. त्यांनी सुरुवातीला माझं गाणं ऐकलं होतं आणि त्यांना वाटलं की ह्याला आपण एखादी गझल देऊया. तर त्यांनी कंपोज केलेली पण त्यांनी न रेकॉर्ड केलेली अशी गझल त्यांनी मला दिली की राम ही तुझ्या आवाजात येऊ दे लोकांसमोर. किती लकी आहेस तू हा, की फारच त्यांनी lucky आहे. कंपोज केलेली आणि ती रिलीज न झालेली. हो हो हो. नंतर ऑफकोर्स ते त्यांच्या कॅसेटमध्ये गायलेत, अप्रतिम गझल आहे ती. तर मला असं वाटतं की माझं गाणं आवडलं त्यांना आणि म्हणून त्यांनी ते मला दिलं. आणि बाबांकडे ते ॲक्च्युली पेशंट म्हणून यायचे, पण नंतर आमचे अगदी जवळचे संबंध सगळ्यांचे झालेत आणि ते सातत्याने येत राहिलेत. आणि मग त्यांनी मला प्रथम स्टेज दिलं ते मराठी गझल परफॉर्म करण्यासाठी. आणि मग अनेक वर्ष त्यांच्या मराठी गझल संमेलनामध्ये मी गात होतो. ऑलमोस्ट 5-6 वर्ष गायलो. आणि मग तिथे अनेक कवी भेटायचे की बाबा नवीन लिहिणारे. तिथे मुशायरा असायचा. म्हणजे हिंदीतला मुशायरा आहे मला नंतर कळलं, आधी मराठीचेच मुशायरा आम्ही गझलेचे ऐकलेत. आणि मग कळलं अरे हे सगळं उर्दूमधनं आपल्याला मिळालेलं आहे. आणि सुरेश भट कळलेत. आणि नंतर 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 आता वैभव जोशी म्हणा, आणि असे अनेक लिहिणारे आहेत. आणि वैभवचं तर खूप अप्रतिम काव्य आहे. खरंच तर सुंदर. तर ते काय, ते त्याला कोणीच सुटलं नाही. म्हणजे मी काय, त्या काव्य वाचल्यानंतर सगळे जण प्रेमात पडलेत. त्यामुळे मराठी गझल ही आली आणि ती कधी एकजीव झाली हे लक्षात आलं नाही. आणि सुदैवाने मी गात होतो, थोडासा कंपोज पण करतो, म्हणून मग त्या दिशेने काम होतंय. अजून मला करायचं आहे, खूप काम करायचं आहे. पण आता आम्हाला ऐकायचंय. अच्छा. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. व्याकुळ वेड्या धुंद मनावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या. तू हसता फुलतात जीवाच्या लाख कळ्या. या देहाच्या प्रत्येक सणावर नाव तुझे. दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे. नाव तुझे. नाव तुझे.
किती छान. राम, किती मस्त वाटतंय, नुसतं असं ऐकत राहावं असं वाटतंय. आणि सो रोमॅन्टिक ना. ती आहेच गझल अशी. आणि ए के शेख याचे गझलकार, त्यांचं वय सहज 70 वगैरे असेल, पण ते इतके गोड बोलतात, इतकी गोड पर्सनॅलिटी आहे आणि गझलेचं इतकं नॉलेज आहे की त्यांच्या गझलेच्या कार्यशाळेतून अनेक गझलकार निर्माण झालेले आहेत. आणि ते त्यांनी असं व्रतासारखं घेतलं आहे की मराठी गझल सुरू व्हावी आणि छान लेखक तयार व्हावे, कवी तयार व्हावे. किती छान. पण मग राम, अशी एखादी रोमॅन्टिक गझल गाताना तुला सुद्धा असं सतत प्रेमात पडावं लागतं का? त्याच्याशिवाय थोडीच येते ही गझल. सातत्याने प्रेमात पडावं लागतं म्हणजे पण मग ह्याची सुरुवात सुद्धा तुझी शाळेतनच झाली होती का? आता असं सगळं मी नाही सांगू शकत मी बालमोहनकरवर, पण नुसतं हो म्हणायला हरकत नाहीये. हो म्हणजे काय, प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. शाळेने खूप दिलंय. नाहीच नाहीच. खूप छान वाटतंय माझ्याशी गप्पा मारताना. आणि मला इथे अभिमान वाटतोय की तू 3 नाटकांना संगीतबद्ध केलेलं आहेस. एक संगीतकार म्हणून तू 3 नाटकांना म्युझिक दिलेलं आहेस. आणि त्यातलं पहिलं म्हणजे संगीत गंधर्व गाथा हे तुझं नाटक आहे, जे पंडित भीमसेन जोशी यांच्यावर आधारित होतं. तर खूप मोठी जबाबदारी आहे रे ही. असं इतकं हो, सोपं काम प्रश्नच नाहीये. आहे. प्रश्नच तर आहे, प्रश्नच आहे. एक गायक ते एक संगीतकार, हे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं? हो, ते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात मी अशा चाली लावून बघितल्या आहेत. म्हणजे मागे जायचं तर शाळेतून आम्हाला आकाशवाणीवर काय व्हायचं, मला वाटतं बालदरबार आकाशवाणीवर पण व्हायचं. तर त्याच्यासाठी शिल्पाताईंनीच मला नेलं होतं की याने एका गाण्याला चाल लावली आहे. तर हा म्हणजे अनेक जण तिथे बालमोहनमधले काय काय करणार होते, कोण कथा सांगेल, कोण गाणं म्हणेल. तर त्यात मी चाल लावलेलं गाणं आहे, म्हणजे शाळेतल्या मुलाने एका चाल लावलेले गाणं एक व्हावं म्हणून त्यांनी मला नेलं होतं. तर ती सुरुवात मला वाटतं तेव्हा झाली होती शाळेमध्ये. पण नंतर गांभीर्याने थोडंसं त्याच्याकडे मी नंतर बघायला लागलो की जेव्हा असं मला हक्काने काम दिलं ते मोठे दिग्दर्शक प्रमोद पवार सरांनी, की राम आपल्याला हे काम करायचं, याच्यात 12 गाणी आहेत आणि आपल्याला दिवस कमी आहेत, पण आता मला कोण, म्हणजे आता तुला देतोय मी हे काम, तू तडीस ने, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. आणि त्या नाटकाचं काम चांगलं झालं. म्हणजे त्यातलं एखादं गाणं मी ऐकवीन तुम्हाला. पण त्यातलं काम छान झाल्यावर मग अजून एक नाटक आणि नंतर ॲक्च्युली मी आता नंतर एक व्यावसायिक नाटक संगीत संत तुकाराम म्हणून सध्या लॉकडाऊन नंतर पुन्हा चालू झालं आहे. त्यातल्या पण काही पदांना मी चाली लावल्या होत्या. आणि मुळात काय झालं की संगीत नाटक म्हणजे नाट्यसंगीतावर जी एक छाप होती ती कशी अभिषेकींनी खोडून काढली. म्हणजे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने त्याला नवीन ओळख दिली. तर आता परत तेच करायची गरज आहे. मला असं वाटतं की तेच करायची गरज आहे. थोडे इन्स्ट्रुमेंट्स आपण बदलले आणि थोडेसे लय आणि ताल जर बदलला तर परत लोक ऐकतील. गाणं तर लोकांना ऐकायचंच आहे, तर ते नाटकात वेगळ्या रीतीने आलं तर ते लोक ऐकायला लागतील. तर थोडं सिम्प्लिफाय करायचा आम्ही प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी ते लोकांना आवडलं, असं पण झालं. तर ते समहाव झालो कंपोजर. आणि आता आवडीने मी ते आता थोडं गांभीर्याने करतो की अरे हे सुद्धा आपल्याला जोपासायचं आहे आणि करायचं आहे. अजून नवीन गाणी, नवीन मराठी कविता असो, उर्दू गझल्स असो, आपल्याला ह्या करायच्या आहेत. सो चालू आहे. नाईस. म्हणजे हे बघ, संगीताचं एक शास्त्र, एक तुझं डॉक्टरकीचं एक शास्त्र, विज्ञान आहे ना शेवटी हे सगळं. तर हा विषय तुला शाळेत आवडायचा का, सायन्स? हो, आवडायचा विषय आवडायचा, पण मी असा हुशार वगैरे कधीच नव्हतो. मी अभ्यास केला तो डायरेक्ट 9वी आणि 10वीतच. म्हणजे तोपर्यंत असा काय खूप हुशार विद्यार्थी वगैरे मी नव्हतो, पण मला विषय प्रचंड आवडायचा, हे खरं आहे. सायन्स खूप आवडायचा. आणि मग शाळेत हो, तुला हो. इन्स्पिरेशन मिळालं होतं का, असं डॉक्टर खेळूया वगैरे असं काही? नाही नाही, पण मला आठवतंय भांडारकर बाई अगदी म्हणजे मला विज्ञान शिकवायच्या 10वीमध्ये. तर त्या आल्यात की राम पंडित पहिल्या बेंचवर येऊन बसा. म्हटलं बाई मी मागे बसून पण तेवढंच, म्हणजे काय फरक नाही पडणार, नाही तू फार वळवळ करतो, चळवळ करतो, पुढे येऊन बस तू, आणि तुझं लक्ष नसतं वर्गामध्ये. आणि मग चांगले मार्क पडले पहिल्या चाचणीमध्ये 10वीच्या.
बाई म्हणा, अरे बघ मी तुला पुढे बसवलं, आता तुझं चांगलं लक्ष लागायला लागलंय अभ्यासामध्ये, आता असं कर. मग मला असं वाटायला लागलं की अरे हो, आपल्याला आवडतंय, आपल्याला जमतंय. मग खूप अभ्यास केला. मग पहिला वगैरे आलो वर्गात 10वीत, तर तोपर्यंत सगळे म्हणे, रे हा कधी अभ्यास न करणारा मुलगा अगदी 10वीत पहिला कसा काय काय माहिती. ते झालं ते. पण तुकडी तुकडी कुठली होती तुझी? अ मध्ये 10वी अ मध्ये अ होतास मध्ये तू? होतो. ओके ओके ओके. येस. शाळेतला एखादा मजेशीर असा प्रसंग आठवतोय का तुला? शाळेतले खूप मजेशीर प्रसंग आहेत माझ्याकडे, म्हणजे त्याची तर लिस्ट आहे. पण तू मजेशीर प्रसंग, मस्तीखोर होतास हे आम्हाला माहितीये, खूप मस्तीखोर होता. मस्तीखोर म्हणजे असा खूप नाही, म्हणजे खूप सावधतेने मस्ती करायचो मी. की अगदी हां, आता आपण सेफ झोनमध्ये आहोत असं. पण मजेशीर प्रसंग म्हणजे मी आता एक मला म्हणजे खुलासा करायला इथे आवडेल की मी खूप लेट यायचो शाळेमध्ये. म्हणजे मी नंतर सुरुवातीला ज्या ठिकाणी जातो नंतर थोडे आम्ही लांब राहायला गेलो, त्यामुळे उशीर व्हायचा. तर इतक्या वेळा उशीर व्हायला लागला की 7वीमध्ये राणीबाईंनी मला मॉनिटर केला की बाबा हा मॉनिटर झाला तर वर्गाच्या आधी यायला लागतं आणि ते जनगणला सगळ्यांसमोर उभं राहावं लागतं, म्हणजे सगळे आलेत का आधी बघावं लागतं, म्हणजे हा लवकर येईल. त्याचा काही परिणाम झाला नाही, मी उशिराच येत राहिलो. आणि मी एकदाच आयुष्यात माझ्या शाळेच्या म्हणजे 10 वर्षात एकदाच गाण्याचा फायदा असा घेतला होता की एकदा बाई म्हणाल्यात की तू जर उद्या उशिरा आलास तर आपण मुख्याध्यापकांकडे जाऊ, किंवा म्हणजे मोठं काहीतरी घडणार असं त्यांनी मला ताकीद दिली होती. आणि मी चक्क दुसऱ्या दिवशी उशिराच पोचलो वाव. शाळेमध्ये. आणि अक्षरशः कापत होतो, कारण राणीबाई म्हणजे काय प्रकरण हे सगळ्या बालमुलांना माहिती आहे. तर त्या आमच्या वर्ग शिक्षिका. तर मी वर्गात गेलोच नाही. मी बॅग हॉलमध्ये ठेवली आणि मुंबरे सरांबरोबर फिरायला लागलो, असं उगीच सर जिथे जातात तिथे असं. तर ते सगळं झालं आणि प्रॉपर म्हणजे आपल्या शाळेच्या तासानंतर 1 तासानंतर वर्गात आलो. आणि बाई निघत होत्या तेव्हा. तर त्या म्हणजे जमदग्नी, म्हणजे त्या बाई अशा निघतात आणि दारात मी असा, नाही बाई मुंबरे सरांनी बोलवलं होतं, गाण्यासाठी गेलो होतो. त्यांनी मला असं फक्त एकदा बघितलं वरून खालपर्यंत आणि माझं जे काय झालं आहे म्हटलं ह्यांना कळलं आहे माझं, खोटं यांनी पकडलं आहे, फक्त केलं काही नाही आणि सोडलं मला म्हणून. पण मी असा एकदा फायदा घेतला होता त्याचा की गाण्याला चाललो आहे, स्पर्धेला चाललो आहे म्हणून असं एकदा सटकलो होतो. पण तो मला लक्षात राहिला प्रसंग की असं कधी करायचं नाही. आता सॉरी म्हणून टाक या मंचावरनं त्यांना. बाई हे बघू नका मला इथे येऊन तुम्ही. नाही, खूप शिक्षा प्रेमळ झाली का होत्या. कधी? शिक्षा तुला झाली आहे शाळेत? नाही, हार्डली. नाही झाली ना, म्हणजे गुड बॉय होतास तू थोडक्यात. काय ओके. माहिती. मी जर तुला विचारलं की शाळेने तुला काय दिलं तर काय सांगशील? नाही, मला असं कितीतरी वेळा वाटतं की आईबाबांना ही बुद्धी कुठून झाली की मुलांना बालमोहनमध्ये टाकूया. की मग इतर शाळा होत्याच की आमच्या जवळच्या अनेक शाळा होत्या, पण ॲक्च्युली मी आधी एका वेगळ्या शाळेत होतो अगदी, म्हणजे शिशुवर्ग वगैरे त्यावेळी. आणि नंतर मग आम्ही बालमोहनमध्ये आलो. आणि बालमोहनने काय दिलं हे तर अगणित आहे, म्हणजे त्याचे अजून मला आजपर्यंत कनेक्शन्स लागत आहेत. विद्याताईंनी मला बालश्रीसाठी पाठवायला एवढं इन्सिस्ट केलं होतं की राम तू आता जाणारच आहेस. आणि त्यावर्षी नेमकी 10वी होती माझी, 10वी होती, त्यामुळे मग ते राहिलं. पण ह्या लोकांचा विश्वास जो त्यांच्या नजरेत होता की अरे हा मुलगा कोणतरी आहे, तो सातत्याने मिळाल्यामुळे आपण आहोत कोणतरी हे जेव्हा लहान वयात आपल्याला कळतं की मग त्याच्यानंतर कुठल्या मापदंडांची गरज नसते, की आपल्यात काहीतरी आहे एवढं फक्त बालमोहनने मला वाटतं मला नाही प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं आहे. म्हणजे त्या वास्तूमध्ये आपण शिकून मोठे झालो, आपण कोणीतरी स्पेशल होत हे आज प्रत्येक बालमोहन करायला नक्कीच वाटतं. आम्ही सुद्धा जेव्हा सगळे परत भेटतो तेव्हा अरे लकी होतो आपण बालमोहनमध्ये होतो. सो किती छान, किती छान. तू बालवर्गापासून ते आता तू म्हणालास की छोटा शिशु आणि हे नव्हतास तू, Yes, तर पहिलीपासून yes, 10वी yes. पर्यंतच्या वर्ग शिक्षकांची नावं सांगू शकशील? अरे बापरे, हो मला आठवत आहे. दुसरीमध्ये पहिली शालिनीताई होत्या, दुसरीमध्ये आठवत नाही, चौथीत निर्मलाताई होत्या, 7वीत ऑफकोर्स राणीबाई होत्या, 8वीत पाटील सर होते, 9वीमध्ये अनिताताई होत्या, 10वीमध्ये ऑफकोर्स भोसले सर होते. पण मधली काय काय मला आता आठवत नाही आहेत.
ठीक आहे, नॉट बॅड. मला म्हणजे डिस्टिंक्शन. सगळे शिक्षक आणि सगळ्या शिक्षिका सगळ्या दिसतात अशा समोर. नाव आठवत नाही मला. हो, असं होतं बऱ्याच वेळेला. पण तुझ्या शाळेचा ग्रुप वगैरे आहे का व्हॉट्सअप वरती वगैरे असं? हो, ज्याच्यावर मी ऍक्टिव्ह नसतो बिलकुल. कारण तिथे मग आता एकदम जा म्हणजे आणि त्याच्यावरती टाक आणि मग तुला हां. उत्तर येते. हो. नाही ते मारतील मला आधी. तू हे विचारतोयस आम्हाला राहुल, कम ऑन. ओके, चल ऍक्च्युली. आपण एक पटकन ना रॅपिड फायर राऊंड घेऊया तुझी. हा, अरे बापरे. तयार आहेस का ओके. तू? ओके. ओके. येस. चला, मला भराभर उत्तरं द्यायची आहेत. शिवणकाम की चित्रकला? चित्रकला. हस हस्तलिखित का दिवाळीची वही? दिवाळीची वही. मजा यायची. पट्टी सामोसा का रेग्युलर सामोसा? सामोसा कुठलाच नसतो, बालमोहनचाच असतो. बाकी कुठला वा वा नसतो. वा. क्या बात आहे, क्या बात मग काय. आहे. विज्ञान की गणित? विज्ञान. असेंब्ली की वक्तृत्व स्पर्धा? असेंब्ली. ओके. असेंब्ली. गोंडपाठ स्पर्धा की स्लो सायकलिंग? माय गॉड. गोंडपाठ तुमच्या वेळेस काय काय बघायला मजा होतं? यायची. दोन्ही होतं, आम्ही भरपूर दोन्ही बघितलं. होतं. पण गोंडपाठ बघायला खूप मजा यायची. म्हणजे एका लेवल नंतर त्या धुळीमुळे कोण पहिला कोण दुसरा काही दिसायचं सुद्धा नाही, पण ती मजा यायची त्याच्यात. पण तू स्पोर्ट्स मध्ये होतास का म्हणजे? मी Were होतो you into म्हणजे sports? मी ॲक्च्युली वेगळं म्हणजे मी लंगडीमध्ये होतो आणि मला असं वाटायचं की आपण फारच ग्रेट आहोत आणि आपण लंगडीमध्येच पुढे काहीतरी करणार. पण मी अगदी म्हणजे लंगडीमध्ये तुला करिअर करायचं होतं? हां, म्हणजे तेव्हा पॅशनच होतं आमचं, की अरे आता ह्या वर्गाला हरवलं, आता दुसऱ्या वर्गाला हरवतोय आपण. म्हणजे आपण खूपच ग्रेट कोणतरी आहोत लंगडीमध्ये. ओके, सो गोंडपाठ स्पर्धा हे आपल्या रॅपिड फायरचं उत्तर होतं. ओके. उत्तर आहे. बीजगणित की भूमिती? भूमिती. प्रयोगशाळा की हॉल? ऑफकोर्स हॉल. 10:40 ची शाळा की शनिवारची शाळा? शनिवारची शाळा. ती लक्षात राहिली आयुष्यभर. तिला मी 10 शिक्षा वाजता झाली. पोहोच. सुपर. 13 जून की 26 एप्रिल? म्हणजे 24 एप्रिल 26 एप्रिलला आपला रिझल्ट लागायचा. हां, मग 13 जून शाळा सुरू व्हायची, छान वाटायचं. बाई की सर? चुकीचे प्रश्न का विचारता? असं काय असू शकतं का? हे बघ, हा हा इंटरव्ह्यू सगळे बघणार आहेत, सगळे शिक्षक बघणार आहेत, आपल्याला लक्षात ठेव. मग तर अजूनच कठीण आहे मला. ठीक आहे. बाई. ओके. सुका खाऊ की रोजचा डबा? सुका खाऊ. Oh. निश्चितच. डॉक्टर म्हणून विचारतीये, लाल औषध की साधं औषध? ते लाल औषधच काय स्पेशल आहे बाबा ते. ते जादू स्पेशल असते त्याच्या. स्पेशल स्पेशल. वर्गप्रमुख की मॉनिटर? हां, वर्गप्रमुख ओके. ॲक्च्युली. हॉल मधील पिक्चर का खेळाचा तास? हॉलमधील पिक्चर नक्कीच. बाजीप्रभूंचा पिक्चर बघितल्याचं आठवतोय. काय काय बघितल्याचं आठवतंय. आम्ही थ्रिल झालो होतो असे. पण खूप लहान होतो, दुसरीत कदाचित. छान आणि आठवणी आहेत. शाळेत ना ती सगळ्यांबरोबर बसून बघण्याची जी मजा आहे ना, ती तू कुठल्याही मल्टिप्लेक्स मध्ये ने, कुठेही ने, ॲब्सोल्युटली. ती नाही येऊ शकत. ॲब्सोल्युटली. ते बाजीप्रभू असे कापतायत सगळ्यांना. आम्ही फुल असे अंगात आलं होतं. आता कोणाला धरू आणि कोणाला मारामारी करू असं. पण आय छान छान नो. छान होते ते. सुपर. आणि आणि तुझा असे रॅपिड दाखवलेत सगळे शाळेने आम्हाला. मस्त मस्त दाखवलेत. आणि रॅपिड फायर सुद्धा आपलं संपलंय आणि ये मजा आली आहे. खूप छान उत्तरं पास दिली झालो का? आणि अत्यंत ओके. प्रामाणिक उत्तरं दिल्याबद्दल तुला मिळतीये शाबासकी. चालेल. ओके. चालेल. आवडेल आवडेल. तू खूप खरंच छान बॅलन्स साधलायस. तुझं गाणं म्हणा, म्हणजे एकीकडे तुझं पॅशन आहे किंवा डॉक्टर म्हणा, एकीकडे तुझं करिअर आहे आणि यामध्ये खूप छान बॅलन्स तू साधलायस. तर तुझ्यासारखे असे अनेक मुलं आहेत जे खूप टॅलेंटेड आहेत आणि त्यांना यायचंय किंवा तू त्यांचं इन्स्पिरेशन आहेस, त्यांना काय सांगशील? म्हणजे 2 गोष्टी असतात, की
आपण खूप म्हणजे विचारपूर्वक काही डिसिजन्स घेतो आणि काही इन्स्टिंक्टिव्हली होतात. तर मनात ज्या गोष्टी आहेत म्हणजे स्वतःला आपण जर ओळखू शकलो, पूर्ण ओळखणं कठीण असेल तरी जास्त जर स्वतःला आपण जितकं तुम्ही मी कोण आहे हे जितकं तुम्हाला सापडत जाईल तितकं सगळं सोपं होत जाईल आणि मग सगळं बरोबर अलाईन होईल. जिथे जायचं तिथे बरोबर सगळं होईल. म्हणजे हे करायचं आहे पण करावं लागतंय म्हणून काहीच करू नका, आपोआप सगळं छान होईल. फ्युचर प्लॅन्स काय आहेत राम तुझे? संगीत आणि नवीन संगीताला काहीतरी द्यायचं आहे मला. माझं असं काहीतरी असावं हीच इच्छा आहे. नाईस. आणि जसं आता आपण म्हटलं की संगीत गंधर्व गाथा राईट तुझं पहिलं हम्म. नाटक हो. होतं आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावरती होती. तर येस. तेव्हा तू काही कंपोज केलेलं आम्हाला ऐकवशील का? हो, त्यात अनेक गाणी छान होती आणि अमोल बावडेकर तेव्हा गायला होता त्या नाटकामध्ये. त्यांनी सगळीच गाणी फार अप्रतिम रीतीने सादर केली. त्यातलं जे शेवटचं गाणं आहे ते माझं जास्त आवडीचं आहे. ते मी सादर करतो. येस. भैरवीमधलं आहे. आता पांडुरंगा मिटले अंतर, आता पांडुरंगा मिटले अंतर, तुझाच वावर अंतर्यामी, अंतर्यामी, अंतर्यामी. आता पांडुरंगा मिटले अंतर, आता पांडुरंगा मिटले अंतर, तुझाच वावर अंतर्यामी, अंतर्यामी, अंतर्यामी. आता पांडुरंगा मिटले अंतर, मिळे जरी जन्म मला पुन्हा देवा, मिळे जरी जन्म मला पुन्हा देवा, तूच रे केशवा, तूच रे केशवा, तूच रे केशवा सांभाळावे, तूच रे केशवा सांभाळावे, 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 सांभाळावे. आता पांडुरंगा मिटले अंतर, आता पांडुरंगा मिटले अंतर, मिटले अंतर, मिटले अंतर. वा राम, क्या बात आहे. किती छान वाटलं राम. खरं तर याच गाण्यानी आपल्या एपिसोडची सांगता व्हावी असं मला वाटत होतं. पण एक गोष्ट मला इथे नमूद करायची वाटतेय की तू बालमोहनचा आहेस म्हणून तू आम्हाला आवडत होतासच. पण आम्ही खरे कनेक्ट झालो ना तुझ्या बरोबर ते हम्म. सूरनवा ध्यास नवामध्ये. म्हणजे अरे हो. तिथे ना अभिमान वाटत होता की हा आमच्या शाळेचा आहे, हा किती जेन्युअनली गातोय, किती तर तिथे ना आम्ही कनेक्ट झालो ऍज अ प्रेक्षक म्हणून Actually. तुझ्या बरोबर. तर तो एक मला वाटतं की प्रश्न इथे घ्यावासा वाटतंय मला आणि मग आपल्या हम्म. कार्यक्रमाची सांगता करूया. त्या नक्कीच. एका गाण्यानी ज्या गाण्यावर खूप मुली फिदा झाल्या म्हणजे स्वप्नील बांदोडकर सुद्धा फिदा आला. हो. येस, हा चंद्र पण तुझ्यासाठी. पण करेक्ट. तिकडे कसं आहे की सूरनवा ध्यासनवामध्ये आपली स्पृहा होती बालमोहनची ऍब्सोल्युटली. किंवा अवधूत होता, महेशजी हो. होते. तर येस. तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स म्हणजे मी पूर्वी असं काही केलं नव्हतं म्हणून तो मला चॅलेंजिंग होता. आणि आपण कुठल्याही टी व्हीवर बघताना आपल्याला तो फक्त 3 मिनिटाचा परफॉर्मन्स एखाद्या गायकाचा दिसतो, पण त्याच्या मागची मेहनत जी आहे ना ती इतकी प्रचंड आहे की त्या गायकाचीच नव्हे त्या सगळ्या म्युझिशियन्सची,
त्याच्या मागे लिहिलेलं स्क्रिप्ट, त्याच्या मागे असलेले लाईट्स, त्याच्या मागे असलेली स्क्रीन, म्हणजे इतकी प्रचंड टीम आहे की त्यातली एखादी स्क्रीन, एखादा लाईट जरी तिथे त्यावेळी नसेल तर तो त्या क्षणी 5 मिनिटासाठी थांबतो शो आणि ते सगळं नीट होतं आणि परत शो चालू होतो. म्हणजे प्रत्येकाचं इतकं त्याच्यात योगदान आहे की ते सगळं बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला किती गांभीर्याने गाणं गरजेचं आहे. म्हणजे गाणं ही खूप सहज गोष्ट आपल्याला वाटत होती मला, ती तशी नाही आहे. ते प्रिसाईज काम करणं काय आहे ते त्या शोने मला सांगितलं की आपण फार सहजतेने सगळं गात असतो, पण हो, म्हणजे प्रिसिजन. एवढे हां, 20-25 म्युझिशियन्स तुझ्यासाठी वाजवतायत रे. ॲब्सोल्युटली. तुला ॲब्सोल्युटली, जज करतायत, तिथे बघतायत तुला, आणि ॲब्सोल्युटली. तुझी एक एक रिॲक्शन, तुझा एक एक स्वर आम्हाला ऐकू येणार आहे टीव्हीवर. एक्झॅक्टली. आणि अनएडिटेड, म्हणजे एकदाही सुदैवाने हा शो इतका चांगला मी म्हणेन की जसं आहे तसं ऐकवलं जायचं, त्याच्यात काहीच फेरफार नाही व्हायचे आणि चांगल्या रीतीने जजमेंट पण दिली जायची. ऑफकोर्स महेश सर खूप स्वतः गायक असल्यामुळे खूप मॅच्युअरली ते त्यांची जी कमेंट असायची ती आमच्यासाठी फार महत्त्वाची असायची की महेश दादा काय सांगतोय. आणि एकदा असंच झालं, म्हणजे तो नसताना स्वप्नील बांदोडकर आला होता किंवा महेश दादांचा मला वाटतं कार्यक्रम होता, तर तो तेव्हा गेस्ट जज म्हणून तेव्हा तो होता आणि मग तेव्हा मी हा चंद्र तुझ्यासाठी हे त्याचं गाणं गायलं होतं. तर गाणं झाल्यानंतर फार खुश झाला आणि म्हणाला की अरे तुझ्यामुळे मी हे गाणं ऐकलं परत, कारण हे प्रत्येक वेळी मी परफॉर्म करत असतो आणि मीच गात असतो, गाताना सारखं आपलं लक्ष गाणं कसं होतं इथे असतं, स्टेजवर असताना ते गायकाचं होतंच, पण तो म्हणाला मी अनुभवू शकलो, मी पुन्हा त्या गाण्याची मजा घेऊ शकलो. आणि ते गाणं त्याच्या आयुष्यातलं पण पहिलं गाणं होतं, म्हणजे त्या गाण्याने कंपोज केलं. येस. सो त्या गाण्यापासून त्याच्याही करिअरची सुरुवात, त्यामुळे तो पण जरा नॉस्टॅल्जिक झाला होता आणि असं छान छान मोमेंट होती ती स्टेजवरची. किती गाणी, किती एपिसोड्स मिळाले, किती गाणी गायला? मी 10 एपिसोड्स होतो आणि गाला राऊंड म्हणजे जो एक सुरुवात येतो पकडून साधारण 11, तर असे खूप झालेत ते, म्हणजे मजा आली त्याच्यात आणि मला आवडीची गाणी गायला मिळाली हा त्याच्यात मला ते प्रिव्हिलेज वाटतं की चला मला जी आवडतात ती गाणीसुद्धा त्यांनी होकार दिला की ठीक आहे तू ही गा. सो पण मग स्पृहाची काय रिॲक्शन असायची की अरे बालमोन वाला असं काही झालं अरे का? खूपच हो, कारण म्हणजे काय आहे की थोडासा मी इझी होतो तिच्यामुळे स्टेजवरती, कारण ते एक जे काय दडपण असतं ते ती असती. म्हणजे आता आम्ही अनेक गाण्याच्या स्पर्धा म्हणा किंवा अनेक स्पर्धांच्या वेळी ती वक्तृत्वात असेल, कधी गाण्यात असेल, त्यामुळे तो रॅपो आमचा खूप छान होता. त्यामुळे स्टेजवर सहज मी गाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करू शकलो, बाकीच्या गोष्टींमुळे जे आपल्याला थोडंसं दडपण येतं ते सहज माझं कमी केलं तिने आणि मजा आली. तुला खूप खूप शुभेच्छा, आज तू आमच्या या एपिसोड मध्ये आलास आणि Yes. किती छान गाणी म्हटलीस आमच्यासाठी. आणि एवढं मोठं कार्य तुझं असूनही तुझं असं जे काही डाऊन टू अर्थ ॲटिट्यूड आहे ते आम्हाला खूप आवडलंय. आणि असं छान छान काम करत राहा आणि खूप वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या धाटणीचं काम तू करतोयस. आणि प्लस तू, मला असं वाटतं की तुझ्या आवाजाद्वारे, तुझ्या संगीताद्वारे आणि तुझ्या औषधानी तू सगळ्यांना बरं करतोयस. सो खूप खूप Absolutely. शुभेच्छा त्याच्यासाठी. आणि Thank ते you. एक छानसं रोमॅन्टिक गाणं तू आम्हाला आमच्यासाठी गावंस आणि या अरे. कार्यक्रमाची सांगता करावीस अशी मी तुला विनंती जरूर करते. जरूर जरूर. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरासही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरासही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, नाजूकशी एक परी होऊन ये तू.
सुपर्ब राम, सुपर्ब. खूप छान वाटलं आणि Thank थँक्यू you. सो मच की तू या आमच्या कार्यक्रमात आलास आणि आमचा बालमोनचा कीर्तिवंत झालास. अरे थँक्यू नाही, पण आम्ही बालमोनकरचे विशेष आभार, कारण अनेक दिग्गज लोक ह्या सदरामध्ये आहेत आणि अजूनही त्याच्यात अनेक जणांच्या मुलाखती ॲड होणार आहेत. तर प्रणील आणि संपूर्ण टीमला हॅट्स ऑफ की ते खूप मोठं काम करतायत आणि मला वाटतं बालमोनकरांनाच बालमोनकरांची एक नवीन ओळख होते आणि त्या योगे संपूर्ण जगाला पण ती आता होते. सो खूप शुभेच्छा या उपक्रमाला, हा असाच चालू राहू दे. थँक्यू राम, थँक्यू सो मच. काय मग कसा वाटला आमचा आजचा हा एपिसोड? आय होप तुम्हाला हा नवीन फॉर्मॅट नक्कीच आवडतोय आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि हो, व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि पुन्हा भेटूया, अशा छान गप्पा मारूया. आणि हो, तुम्हाला अजून कोण कोण कीर्तिवंत बालमोनचे बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला नक्की सजेस्ट करा. आणि हा आमचा भाग नक्कीच बघत राहा, पाहत राहा. बालमोनचे कीर्तिवंत, उत्सव बालमोनचा आणि अर्थातच प्रवास कीर्तिवंतांचा.